मंडळी, मी किरण महापरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सफर विथ किरण या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण आहे कुंदेवाडी गावामध्ये, म्हणजे माझं गाव आहे आणि आज तुम्हाला मी कुंदेवाडी गावात पुन्हा एकदा घेऊन आलो आहे। आणि लास्ट टाइम आपण आलो होतो श्री संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज दिंडी, त्यावेळेस आलो होतो। आणि आज आपण खूपच मोठा सोहळा इथे आनंदात साजरा होत आहे, त्यासाठी आलोय। श्री हनुमान महाराज प्राण प्रतिष्ठा सोहळा आज या कुंदेवाडी गावात साजरा होणार आहे। गेल्या 3 दिवसापासून हा सोहळा मोठ्या आनंदात साजरा होत आहे आणि आज भव्य दिव्य महाप्रसादाचा देखील इथे कार्यक्रम आहे। आणि माननीय श्री किशोर महाराज खरात यांचं भव्य दिव्य कीर्तन देखील आहे। आज आपण या मंदिराबद्दल काही माहिती आहे ती थोडी येथील म्हणजे जे कार्यकर्ते समितीचे त्यांच्याकडनं जाणून घेऊया। तर चला आता आपण सुरुवात करूया आपल्या पुढील कार्यक्रमाला। तर मंडळी, आता आपण कुंदेवाडी गावातील श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार म्हणजे हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा आहे तिकडे आलेलो आहे। तर आज आपण मंदिराबद्दल म्हणजे काय 2 शब्द माहिती आहे, काय प्रचलिती ती आता जाणून घेऊ। प्रथमतः बोलूया हेमंत माळी, कुंदेवाडी गावचे पोलीस पाटलांच्याकडे। कुंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने व पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने हे हनुमान मंदिर उभं राहिले। एकदम भव्य दिव्य असं हनुमान मंदिर उभं राहिलेलं आहे। आज हनुमान मंदिराची प्राण प्रतिष्ठा व सोहळा मोठ्या उत्साहात इथे संपन्न झाला। या मंदिरासाठी सर्व कुंदेवाडी गावातील ग्रामस्थांनी जे योगदान केलं, मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो व सर्वांना धन्यवाद देतो। तसेच हे आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांनीही या मंदिरासाठी भरीव असं योगदान केलं, मी त्यांचेही आभार मानतो व सर्व ग्रामस्थांचे पुनश्च एकदा आभार मानतो। धन्यवाद। तर मामा, आपण मंदिराबद्दल गावाबद्दल 2 शब्द आपल्या दर्शकांना सांगा की जेणेकरून आपल्या गावात पण भरपूर सारी मंदिर आहे आणि त्याचं पण म्हणजे प्रसिद्धी होईल। बघा, आता बरेचसे मंदिर कंप्लीट झाले। देवी मंदिर कंप्लीट झालंय, बालाजी मंदिर कंप्लीट झालंय, आशय मातेचं मंदिर कंप्लीट झालंय। माननीय आमचे नेते माणिकरावजी कोकाटे यांनी असा भरीव असा 30 लाखाचा निधी दिला आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून आज हे मंदिर उभं राहिलंय। खरोखर हे मंदिर उभं राहणं का गरजेचं होतं, कारण बजरंगबली ही आपलं दैवत म्हणजे आपला रक्षक आहे, संकट मोचक। या सगळ्यांच्या सहकार्याने, गावच्या सहकार्याने आणि मारुती मंदिर जीर्णोद्धार समिती आहे, खरोखर त्यांचं मी कौतुक करेल। मी पण त्यांच्या पाठीमागेच उभा होतो। हे जे मंदिर आज जे पूर्ण झालंय, यापुढे इथून सर्व पंचकृषीतील ग्रामस्थांनी या मंदिराची पूजा अर्चा ही सर्वांनी करावी। आणि मी परत एकदा सर्वांना मारुती जीर्णोद्धार समिती यांना धन्यवाद देतो। बाबा लोकांनी तसंच सांगलं, आपला ध्वजा अयोध्येत हे झाला त्याच दिवशी आपला कार्यक्रम चालू झाला, म्हणजे हा इतका मोठा योगायोग असतो का ते आम्हाला पण माहिती नव्हतं का ध्वजाची तारीख 26 का 27 आहे। योगायोग घडून आज हे मंदिर उभं राहिलं आणि महिना इतका चांगला आहे आणि इतकं पवित्र आज मंदिर उभं राहिलंय। आज प्राण प्रतिष्ठा झाली त्या मारुतीच्या मूर्तीमध्ये, आज प्राण ऊर्जित झाले, त्याबद्दल मी सर्व जीर्णोद्धार समितीचे मी आभार मानतो आणि थांबतो। सर्वांचे आभार। मंदिर उभारणीसाठी ज्यांनी छोटं मोठं सर्वांनी योगदान दिलं, या सर्वांचे आभार मानतो। आज या ठिकाणी मारुती मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। मारुती मंदिरासाठी आमचे मार्गदर्शक माननीय नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी जो भरीव निधी दिला, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे अभिनंदन करतो व आभार मानतो। तसेच कुंदेवाडी गावातील व पंचकृषीतील ज्या हनुमान भक्तांनी आमच्या जीर्णोद्धार समितीला जी भरीव मदत दिली, त्याबद्दल मी त्या सर्व पंचकृषीतील भक्तजनांचे आभार मानतो। आज या ठिकाणी 3 दिवसापासून हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। 3 दिवसीय नवचंडी विधी या ठिकाणी जीर्णोद्धार समितीने आयोजित केला होता। पहिल्या दिवशी मूर्तीची मिरवणूक काढून सर्व गावभर सर्व आमच्या माता भगिनींनी पूर्ण मूर्तीच्या रथापुढे पूर्ण गावभर रस्त्यावर रांगोळी काढली, त्याबद्दल त्या महिला भगिनींचे मी आभार मानतो। त्यानंतर मूर्ती या ठिकाणी आणण्यात आली, मूर्तीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। पहिल्या दिवशी मूर्तीचे पाण्यात ठेवून तो जलविधी करण्यात आला। तसे दुसऱ्या दिवशी मूर्ती धान्यामध्ये ठेवून
तो विधी करण्यात आला आणि आज महंत रामानंद सरस्वती यांच्या पावन स्पर्शाने आणि शुभ हस्ते कलशाचे रोपण आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी पार पडली. या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो. तसेच आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जवळपास 2,500-3 हजार लोकांचा हा महाप्रसाद या जीर्णोद्धार समितीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि पुनश्च एकदा एवढ्या मोठ्या संख्येने पंचक्रोशीतून भक्तगण उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आज कुंदवाडी गाव व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या नागरिकांच्या सहकार्याने या कुंदवाडी गावामध्ये भव्य दिव्य असं हनुमंतरायाचं मंदिर उभं राहिलं आणि आज मोठ्या दिमाखात प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी पार पडला. त्याबद्दल मी सर्व नागरिकांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. तसेच कुंदवाडी गावातील जी युवा संघर्ष समिती आहे त्यांच्या वतीनेही सर्वांचं मनापासून आभार मानतो. सर्वांना धन्यवाद देतो. जय श्रीराम. बहुचर्चित बहुप्रतीक्षित कुंदेवाडी गावातील संकटमोचन हनुमान मंदिर. कुंदेवाडी गावामध्ये जे संकटमोचन हनुमानाचं मंदिर जे उभं करायचंय ते मंदिर उभं करताना अति भव्य अति दिव्य असं मंदिर उभं करायचं. छोटेखानी मंदिर काही करायचं नाही, कारण जे मंदिराची उभारणी होती आयुष्यातून एकदाच होते, परत ती होत नाही. त्यासाठी भव्य दिव्य मंदिर उभारायचं आणि उभारण्यासाठी वाटेल त्या प्रयत्न कष्ट करावं लागतील ते करायचे. कुंदेवाडी गावच्या सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून हे मंदिर उभं करायचं. पण त्याला जोड ही नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या सहकार्यानं या मंदिरासाठी सभा मंडप आणि मंदिरासाठी त्यांनी 30 लाख रुपयाचा निधी दिला आणि निधी दिल्यानंतर गावकरी आणि सिन्नर तालुक्याचे नामदार यांच्या सहभागातून संयुक्त सहकार्यातून अतिशय भव्य दिव्य असं मंदिर आज उभं राहिलं. आणि मंदिर उभं राहिल्यानंतर आज 3 दिवसापासून मंदिराचं जे मूर्ती प्राण प्रतिष्ठा, ध्वजारोहण, कलशारोहण आणि होम हवन इथं आयोजित करण्यात आलं होतं. 3 दिवसापासून वेद मंत्राच्या गजरामध्ये आणि अतिशय वेद सुक्ताच्या गजरामध्ये, हनुमान चालिसाच्या गजरामध्ये येथे या हनुमान मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी गेले 3 दिवसापासून कुंदेवाडी गावातील या संकटमोचन विना असलेली गावामध्ये दूषित ऊर्जा ही गावाबाहेर काढण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं ब्राह्मण वृंदांच्या वतीनं वेद मंत्रांचं पठण करण्यात आलं आणि अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण निर्मिती, शुद्ध वातावरण निर्मिती झाली. आणि आज खऱ्या अर्थानं मंदिर जे काही सुवर्ण युग म्हणतो, ही सुवर्ण काळ म्हणतो, कुंदेवाडी गावाच्यासाठी संकटमोचन कायमचं आपल्या सेवेसाठी आज प्राणप्रतिष्ठा होती. आणि आपले त्र्यंबकेश्वरचे 108 महंत श्री स्वामी रामानंद सरस्वती यांच्या हस्ते त्यांच्या हस्तकरकमलाद्वारे इथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आणि खऱ्या अर्थाने आजपासून कुंदेवाडी गावची संरक्षक संजीवनी आज जागृत करण्यात आली. आणि ह्या मंदिराचा, हनुमान मंदिराचा कलशारोहण इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आणि संपन्न झाल्यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या 3ऱ्या दिवशी कुंदेवाडी गावचे भूषण किशोर महाराज खरात, त्याचबरोबर 2 दिवस सोपान महाराज गोळेसर, त्याचबरोबर विनायक महाराज नाटे यांचे हरिकीर्तन झाले. लोकांना अतिशय चांगल्या प्रकारचं ज्ञानार्जन प्रबोधन करण्यात आलं. आणि आज त्यांची अखेर प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर कुंदेवाडी गावाच्या सर्व भक्तगणांसाठी सुग्रासाचं भूषण महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. आजही ते सर्व लाभ घेत आहेत. आणि हे सगळं मंदिर उभारणीसाठी कुंदेवाडी गावातील, तळागाळातील छोट्यात छोटा, मोठ्यात मोठा सगळ्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि योगदान दिलं. आणि मंदिर अतिशय आपल्या ठाई उभं राहिलं. फक्त एकच मंदिर उभं राहिलं, मंदिराची स्वच्छता, देखभाल. आणि त्याचबरोबर या मंदिरामध्ये जी प्रतिष्ठित झालेली जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं दररोज यथाउपचार षडोपचारी पूजा अर्चा करून आणि खऱ्या अर्थाने आपल्या गावातील देव म्हणजे देव संरक्षक आणि गावच्या पांढरीचा रक्षक याची ही संजीवनी कायमची जागृत ठेवायची असेल तर सगळ्यांनी दररोज दर्शनासाठी यावं. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दर्शनासाठी यावं. पण या मंदिराच्या आणि हनुमानांच्या सेवेसाठी भक्ताची गरज आहे. त्या भक्तांनी दररोज
त्या मंदिरामध्ये मूर्तीची पूजा सेवा अर्चा सगळे करावीत आणि पुन्हा एकदा कुंदेवाडी गावातील सर्व ग्रामस्थांना आणि हनुमान भक्तांना मी आभार मानतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर मंडळी अशा पद्धतीने कुंदवडी गावातील श्री हनुमान महाराज मंदिर जीर्णोद्धार सोहळा हा संपन्न झालाय. मस्तपैकी महाप्रसादाचं जेवण झालं. पुलाव भात होता, मटकी बुंदी, एकदम जोरात जेवण झालं. आणि माझ्यासोबत माझा मित्र पण आला होता विथ फॅमिली जीर्णोद्धार हनुमान महाराज मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यासाठी. तर चला मंडळी आता मी रजा घेतो. पुन्हा भेटूया आणखी काही काही छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हो मंडळी, हा व्हिडिओ जर नक्की तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.